मांजर हा खूप इंडिपेंडंट प्राणी आहे. हम्म. ठीक आहे. त्याला कुत्र्यासारखं खूप डिपेंड नाही कुत्रा आपल्यावर. ठीक आहे. बरोबर. डॉग इज मॅन्स डेफिनेटली अ बेस्ट फ्रेंड, नो डाऊट इन दॅट. म्हणजे सगळ्यात चांगला मित्र माणसाचा कोण असेल तर कुत्रा आहे. ठीक आहे. तसं तुम्ही मांजराकडून काही अपेक्षा करू नका. हम्म. ठीक आहे. शत्रूही नाही आहे, मित्रही नाही आहे. इट्स लाईक अ रूम पार्टनर. तुम्ही तुमच्याच घरामध्ये तुमच्याच निवडीमुळे अडकून पडतात आणि नंतर मग म्हणता अरे नाही नाही याला मला एवढा वेळ नाही आहे. बरं अरे किती पळवावं लागतं याला, सकाळी 4 किलोमीटर संध्याकाळी 4 किलोमीटर, मी काय मिल्खा सिंग आहे का? हा हा विचार आधी करायचा होता साहेबा. सो तो 3.5 किलोचा पिल्लू आता झालेला असतो 35 किलोचा. अं, आणि मग तो 1 BHK कमी पडायला लागतो. आणि मग आमच्याकडे बरेच असे पॅरेंट येतात, डॉक्टर अहो त्याला जागा कमी पडते. फेसबुकवर व्हॉट्सॲपवर जाऊन कृपया सजेशन्स मागू नका. कुत्र्या किंवा मांजरींकडून आपल्याला फक्त आणि फक्त प्रेम मिळालं पाहिजे, इन्फेक्शन नको. ते टाळण्यासाठी लसीकरण गरजेचं आहे. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे द मुक्त मुक्त शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज तुम्हाला दिसत असेल की आम्ही काय घातलं तर फायनली मर्चंडाईज लॉन्च झालेले आहेत आणि सगळे. हा मर्चंडाईज लॉन्च केल्यानंतरचा पहिला एपिसोड शूट आहे त्याच्यामुळे आमचं असं झालं की नाही आज आपण आपलेच टी शर्ट घालून बसायचं, आज विचार नाही करायचा काय घालायचं. तर ज्या ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांसाठी आपण अमुक तमुकचे नवीन मर्चंडाईज लॉन्च केले. 5 वेगवेगळे डिझाईन्स आहेत. लो बसावा, हेल्लो लो लो लो, आम्ही मिलेनियल, मी मिलेनियल मी मिलेनियल, आम्ही खुसफुस करतो आणि अमुक तमुक. अमुक तमुक. तर हे सगळे कुठे अवेलेबल आहे सार्थक? येस. सो हे सगळं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पण तरी सांगतो amuktamuk.swiftindie.com वरती अवेलेबल आहेत. तुम्ही जे शर्ट्स आहेत आपले ते सगळे साधारणतः 499 रुपयाला आहेत आणि ज्या टोट बॅग्स आहेत आपल्या त्या 399 रुपयाला आहेत. आणि जर तुम्ही कोणतेही 2 जिन्नस घेतलेत तर तुम्हाला डिलिव्हरी फ्री आहे आणि एकच जिन्नस घेतला तर नाममात्र डिलिव्हरी फी आहे. येस. तर हे सुरुवात करताना म्हटलं आताच लॉन्च केलं तर सांगून टाकावं. Yes. आणि आजचा विषय जो आहे तो पण तेवढ्याच जवळचा विषय आहे हां. आमचा. खूप म्हणजे आजच्या विषयाबद्दल बरं खरं गंमत सांगतो. आजचा जो विषय आहे ना त्या कारणासाठी मी आणि ओंकार भेटलो होतो आयुष्यात वर्षभरापूर्वी, की आपण पेट्सवरती आपण एक पॉडकास्ट केला पाहिजे. कारण पेट्सवरती आम्ही दोघंही पेट पेरेंट आहोत आणि आम्हाला प्रचंड प्रेम आहे प्राण्यांबद्दल. तर आपण केलं पाहिजे. आणि फायनली खूप 1 वर्षानंतर वर्ष लागले तब्बल आम्हाला जे ठरवलं होतं ते करायला. तर आज आपण याचबद्दल गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत वेटरनरी डॉक्टर खगोल चव्हाण. हॅलो, नमस्कार. नमस्कार, नमस्कार, ओंकार, नमस्कार शार्दूल. खूप म्हणजे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या शोवरती. थँक्यू. की इच्छा होती, इतक्या लोकांनी विचारलं होतं आणि इतक्या आय गेस हा असा कोणताच टॉपिक नसतील ज्याच्याबद्दल एवढे मिसकन्सेप्शन्स आहेत, एवढे 2 टोकं आहेत. म्हणजे काही लोकांना अगदी. प्रचंड प्रेम आहे आणि काही लोकांना प्रचंड तिटकारा आहे, भीती आहे, हो. असूया आहे, काय काय जेवढे सगळे मराठीतले विशेषणं असतील ती वापरता येतील असा आजचा विषय आहे. तर सुरुवात करूया आपण. येस, मला वाटतं सुरुवात आपण इथपासूनच करता येऊ शकेल. की काय काय गोष्टींचा एकतर म्हणजे कारण जवळपास प्रत्येकालाच ज्यांना कुत्री मांजरी आवडत असतात आणि त्यांना असं वाटतं की नाही नाही आता आपल्याकडे वेळ आहे आणि आता ते कूल थिंग पण झालं आहे ना पेट पेरेंट बनणं. म्हणजे आता आपण पेरेंट म्हणतो अगदी, त्याला. अगदी. हां, तर पेट पेरेंट्स, पेट कंपॅनियन्स, फर बडीजना जर आपल्याला घरी आणायचं असेल तर काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तिथपासूनच जर सुरुवात करू शकलो. नक्की. सो होतं काय, माझ्या शेजारी कोणीतरी अमुक-तमुक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे त्यांनी घेतला ग्रेट डेन. पण त्यांचं आहे 3 BHK किंवा पेंट हाऊस. सो त्याच्यामध्ये त्यांना ती जागा मिळते त्या डॉगला. पण माझ्या घरातल्या चिमुरड्याने हट्टच लावला आहे, की बाबा मला तो हवाच आहे. काही कर, मला तो घ्यायचा आहे. ठीक आहे, मग पॅरेंट म्हणून काय केलं जातं, त्याला आधी टाळलं जातं. नको रे, थांब रे, बघू रे आपण. हो. पण शेवटी आपण सकम करतो. मुलांच्या हट्टाला काही ठिकाणी बळी पडलं जातं आणि आपण ते घेऊन आणतो. पॅरेंट ते आणून देत असतात. तो पिल्लू ज्यावेळेस आणला जातो, तो असतो त्यावेळेस 3-3.5 किलोचा. ठीक आहे. खूप छान लळा लागतो त्या पिल्लाबरोबर. ते लेकरू खूप छान खेळत असतं. हळूहळू एकत्र वाढत असतात. हा 6 महिन्यानंतर जो त्याचा मोठा दादा आहे, तो आपण पकडूया 5 वर्षाचा आहे. ठीक आहे. 5 वर्षाचा. तो 6 महिन्यानंतर 5.5 वर्षाचा होतो. 8 महिन्यानंतर तो 5.25 वर्षाचा होतो. हा जो पिल्लू आलेला आहे, हा वर्षभराच्या आत सरळ ॲडल्ट होतो. पूर्णच मोठा होतो. हो. कंप्लीट ग्रोन अप ॲडल्ट. ठीक आहे. सो तो 3.5 किलोचा पिल्लू आता झालेला असतो 35 किलोचा. हो.
आणि मग तो 1 BHK कमी पडायला लागतो. आणि मग आमच्याकडे बरेच असे पॅरेंट येतात, "डॉक्टर अहो त्याला जागा कमी पडते. आता त्याला ना मी अडॉप्शनला देणार आहे." तुम्हाला ही क्रुएल्टी नाही वाटत का? है ना? जाणून बुजून केलेली नव्हे. हम्म. अज्ञानाने काही मला माहीत नाही त्या गोष्टीविषयी, पण तरीसुद्धा ती झालेली क्रुएल्टी आहे. है ना? सो ही क्रुएल्टी होते. याला मला म्हणायचं होतं की निवड चूक नाही. ठीक आहे? माझं घर, माझा खर्च हा ठीक आहे, सेकंडरी आहे. खर्च तुम्ही किती करता त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे जसं मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतही घालू शकतो आपण आणि अगदी ICSE बोर्डाच्या शाळेतही घालू शकतो. हो. चॉईस आपल्या हातात आहे. तसंच पेट पॅरेंटिंगच्या बाबतीतही आहे. तुम्ही अगदी मिनिमल याच्यातून पेट पॅरेंटिंग करू शकता किंवा मग नाहीतर मग आकाशही कमी, एवढे असे वेगवेगळे खर्च आहेत. बरोबर. पण आता आपण पॅरामीटर्स म्हणत होतो ना, तर काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे की या गोष्टी टिक आहेत का माझ्याकडच्या? म्हणजे आता जसं आपण स्पेसचं बोललो, बरोबर. तसं आणखीन काय म्हणजे फायनान्शियल असेल, स्पेस असेल, अजून अशा काय काय गोष्टी पाहिल्या पाहिजे बिफोर गेटिंग इन टू पेट पेरेंटिंग? सगळ्यात पहिले आपल्याला बघितलं पाहिजे माझ्याकडे तो वेळ आहे का? पैसा हा कमवला जाऊ शकतो. वेळ कमवता येत नाही. वेळ लिमिटेड आहे. 24च तास आहेत माझ्याकडे. त्याच्यातून मला किती वेळ आहे, तो मी त्या पेटला देऊ शकतो. ठीक आहे? तो बळजबरी आपल्या घरात घुसत नाही आहे. मी त्याला आणणार आहे. मी त्याची जबाबदारी घेणार आहे. सो ती मी जबाबदारी खरीच घेऊ शकतो का? सो आपण जर ब्रेकअप करायला गेलो, तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची वेळ. ठीक आहे? माझ्याकडे तेवढा वेळ आहे का? दुसरी गोष्ट आहे, वेळेसोबतच माझ्याकडे तेवढी एनर्जी आहे का? कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये एक वादळ घेऊन आलात, प्रेमाचं, आनंदाचं, आहे ना? ते वादळ सहन करायला किंवा ते वादळ तुम्हाला सहन होईल एवढी तुमची जोडी आहे का? ठीक आहे? कारण लॅब्राडोर तुम्ही आणताय किंवा गोल्डन रिट्रीव्हर तुम्ही आणताय, ते एक प्रेमाचा एवढा ओतप्रोत झरा आहे की तो तुम्ही मला शब्दाने समजत आहे मराठीमध्ये, तो तुम्हाला पकडता आला पाहिजे किंवा त्याला व्यवस्थित तुम्ही बांध घालता आला पाहिजे तुम्हाला. अदरवाईज काय होतं नाही तरी का, तुम्ही तुमच्याच घरामध्ये तुमच्याच निवडीमुळे अडकून पडतात आणि नंतर मग म्हणता, "अरे नाही, नाही, याला मला एवढा वेळ नाही आहे." बरं, अरे किती पळवावं लागतं याला? सकाळी 4 किलोमीटर, संध्याकाळी 4 किलोमीटर. मी काय मिल्खा सिंग आहे का? हा हा विचार आधी करायचा होता साहेबा. आता तो आलेला आहे. त्याला तेवढा वेळ लागणार आहे. ठीक आहे? पहिला झाला वेळेचा, दुसरा झाला शारीरिक क्षमता. ठीक आहे? माझी शारीरिक क्षमता किती आहे? मी त्याला सांभाळू शकतो. शारीरिक क्षमता म्हणजे तो डॉग आहे किंवा कॅट आहे. कॅटला एवढं नाही लागत, पण डॉग आहे. जर समजा तुम्ही एक स्ट्रॉंग डॉग घेतला आहे, तो तुम्हाला पुल करणार आहे, तर तुम्ही ते हँडल करू शकता का? तेही बघायचं. बऱ्याच ठिकाणी सिनियर सिटिझन्स धडपडतात, मुलं घेऊन येतात, कॉलेजमध्ये असतात. माझा डॉग आहे, माझा डॉग आहे. Instagramवर, Facebookवर छान लाईक्स मिळतात, खूप सुंदर चालतं, सगळं छान होतं. मग त्याला प्लेसमेंट मिळते, तो फॉरेनला जातो आणि मग आईला म्हणतो, "आई, आता हा तुझा दुसरा मुलगा. याला सांभाळ." आई आई असते. आई एकदा आई झाली की ती शेवटपर्यंत आई असते. आई कधीच नाकारत नाही. सो त्या घरातली ती लेडी ते बाळ पुन्हा आपल्या पदरात घेते. पण तिच्याकडून ते शक्य होणार नसतं, कारण त्याला त्या दादाने सवय लावलेली असते. "चला मायलो, बाहेर जायचं." मायलो नाचायला लागतो. तसंच त्या आईकडून होईलच असं नाही आहे. मायलो त्यांना ओढत नेतो आणि बऱ्याच वेळा पाडतो सुद्धा. सो ही एक गोष्ट बघायची की आपल्याला वेळ, आपल्याकडे तेवढं फिजिकल फिटनेस आहे का किंवा आपल्याकडून तो सांभाळला जाणार आहे का? अनेक कुत्र्याच्या ब्रीड्स आहेत. तुम्हाला मोठीच ब्रीड हवी असं काही नाही आहे. तुम्ही अगदी टॉय ब्रीडसुद्धा घेऊ शकता. बऱ्याच टॉय ब्रीड्स आहेत. मी कुठलीच टॉय ब्रीडचं नाव, मी मुद्दाम ब्रीडची नावं टाळतोय, कारण मला कोणाला एंडोर्स करायचं नाही आहे की हा कुत्रा छान, हा कुत्रा वाईट. डॉग सगळेच छान आहेत. मग रस्त्यावरचे असोत किंवा तुमचे प्युअर ब्रीड्स असोत, भारतातले असोत, जर्मनीतले असोत, कुठलाच कुत्रा वाईट नाही आहे, कुत्रा चांगला आहे अशातला भाग नाही. आपली निवड चुकते. सो आपल्याला ती निवड बघायची आहे की माझ्याकडून ते कसं होणार आहे. तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची की मेल की फिमेल. हो वाव, हो महत्वाचं आहे. कुत्र्यांच्या बाबतीत तर खूपच महत्वाचं आहे. कुत्र्यांच्याच नाही, सगळ्यात. आय एम व्हेरी सॉरी. आपण पुरुषप्रधान संस्कृती आहोत. त्यात ठीक आहे, आता बऱ्यापैकी आपण प्रगल्भ झालो आहोत. बट स्टिल वी आर मेल डॉमिनेटेड सोसायटी. तर त्याच्यामध्ये असं होतं की मग मेल डॉग घेताना त्यांना मेल डॉगच हवा आहे, फिमेल डॉग नको आहे. का नको आहे? तर मग तिला सायकल्स असतात, 6 महिन्यातून येतात. मग ते घरभर तिचे ते मेन्स्ट्रुएशनचे मेन्सेसचे ते डाग वगैरे पडतात. सो ते बऱ्याच जणांना ओंगळवाणं वाटतं. त्याच्यात चुकीचं आहे असं काही नाही आहे, कारण ते स्वतःला साफ करत असतात. सो तिथे एक चूक होते, घेताना फिमेल घेतली जाते
आणि ज्यावेळेस तिचे मेन्सेस सुरू होतात त्यावेळेस ह्या अडचणी त्यांना दिसतात. अरे डॉक्टर ये, आणि त्यांचे मेन्सेस जे आहेत ते 3 आठवडे चालतात. ठीक आहे, साधारण 2 ते 3 आठवडे. सो हे लोकांना ते त्यावेळेस अचानक इरिटेट होतं आणि त्यावेळेस त्यांना वाटतं की निवड माझी चुकली आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची, आपण एक सामाजिक प्राणी आहे. आपल्या आजूबाजूला लोक राहत आहेत. त्या लोकांच्या आवडीनिवडी आपल्याला, ठीक आहे, आता आपण म्हणतो की हा माझा फ्लॅट आहे, फ्लॅट माझा आहे, पण फ्लॅटच्या बाहेर जी गोष्ट जाणार आहे ती आजूबाजूच्यांना त्रास देणार आहे, भुंकणं. ठीक आहे, जर तुम्ही त्याला तेवढा वेळ दिला नाहीत आणि तो जर तुम्ही फिरायला नेला नाहीत, त्याची एनर्जी ती ट्रॅप झाली आणि तो भुंकायला लागला, आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो आणि गरज नसताना माणूस आणि प्राणी हा कन्फ्लिक्ट तयार होतो. आणि तुम्ही जे म्हटलात ना टोकाला जातात लोक वगैरे, ते यामुळे जातात. कारण मी फ्लॅट घेतला आहे, मला आराम करायचा आहे, मला झोपायचं आहे 2 ते 4, पण यांचा कुत्रा तर भुंकतच बसला आहे. चूक ना शेजारच्यांची आहे ना त्या कुत्र्याची आहे. ज्यांनी चुकीची निवड करून तो डॉग आणला आहे आणि त्याला वेळ दिला जात नाही आहे, ही त्या मालकाची नाही म्हणता येणार, पण पॅरेंटची चुकी आहे. सो त्या कंटेक्समध्ये मला म्हणायचं होतं की निवड ही सांगोपांग असली पाहिजे. आणि काय करायचं अशा वेळेस, दरवेळेस अमुक तमुक किंवा ओमकार किंवा शार्दूल यांना येऊन भेटा असं नाही आहे, किंवा दरवेळेस डॉक्टर खगोल चव्हाणला येऊन भेटा असं नाही आहे. तुम्ही ज्याही शहरात राहताय त्या शहरामध्ये, महाराष्ट्रात असं खूप कमी शहर आहेत ज्या ठिकाणी पशुवैद्यक दवाखाने नाही आहेत. सगळ्या शहरांमध्ये, सगळ्या खेड्यांमध्ये, सगळ्या पाड्यांमध्ये सुद्धा पशुवैद्यक पोहोचलेत. महाराष्ट्र हे भारतातलं खूप सुंदर पशुवैद्यकीय सेवा असलेलं राज्य आहे. ठीक आहे, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. सो मला पाळीव प्राणी घ्यायचा आहे. सो त्यासाठी तुम्ही सुरुवातीला तुमच्या जवळपास जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्याची शोध घ्या. त्यात जे पशुवैद्यक आहेत डॉक्टर, त्यांना जाऊन भेटा. त्यांना तुमची एक ब्रीफ हिस्ट्री सांगा, एक गरज सांगा. त्यानुसार ते तुम्हाला सांगतील की तुम्ही डॉग घेतला पाहिजे, तुम्ही कॅट घेतली पाहिजे. बरं, डॉगमध्ये वेगवेगळे ब्रीड्स आहेत, त्यातलं कुठला तुम्ही चूज केलं पाहिजे हे तुम्हाला ते डॉक्टर व्यवस्थितपणे सांगू शकतील, है ना. सो पहिली गोष्ट तुम्हाला करायची की मग त्या डॉक्टरांकडे जायचं आहे. डॉग घेतल्यानंतर किंवा पेट घेतल्यानंतर जायचं तर आहेच, पण त्याच्या आधी जायचं. जसं आपण आईबाप होण्याच्या आधी गायनॅककडे जातो, आईबाप व्हायच्या आधी जातो, नंतर तर जातोच आपण. पण असं अचानक नाही की बाबा डॉक्टर 6 महिन्याचं प्रेग्नंट आहे, आता करा ट्रीटमेंट. जस्ट इमॅजिन त्या गायनॅकची, त्या डॉक्टरांची रिॲक्शन काय असणार आहे. ती रिॲक्शन आमची असते, पण आम्हाला ती गिळावी लागते. कारण जर असं काही बोललं की नाही तुमचं चुकलं आहे, तुमचं हे, त्या पिल्लावरती तो एक प्रकारची क्रुएल्टी येऊ शकते. लोक ते शब्द पकडून घेतात आणि ते त्याला सोडून येतात. आणि मला हे खूप इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह वाटतं की आधीच येऊन भेटा ना डॉक्टरांना. अगदी म्हणजे अगदी मेक शुअर तुम्ही आधी तुमची तयारी झालेली आहे. झाली आहे. बाळ घेतल्यानंतर ते नंतर डॉक्टरांकडे गेलात आणि म्हटलं की हे त्रास देते, तर मग कसं होणार ना, ते कुठे कसं जाईल ते गो- बाळ. कुठे जाईल बाळ? हो ना ते. नाही, असे लोक बोलतात आमच्याजवळ की अहो खूप त्रास देतोय, तुम्ही घेऊन जाता का घरी. अरे बापरे. असे बोलणारे लोक आहेत. बापरे बापरे. म्हणजे हास्याचा प्रकार थोडा बाजूला ठेवूया आपण, पण ही भयंकर क्रुएल्टी आहे. ही लोक ह्या निर्णयापर्यंत जेव्हा येतात ना, त्याच्या आधी 2-3 महिन्यापासून त्यांची ती मानसिक स्थिती तयार झालेली असते. आणि ती जी मानसिक स्थिती आहे ती त्या डॉगला, त्या कॅटला समजत असते, तिला ते दिसत असतं, ती बोलू शकत नाही. सो मला आता खरंच अंगावर काटा येतो. हे वाईट आहे. सो कृपया डॉग किंवा कॅट घेण्याच्या आधी एकदा डॉक्टरांना भेटा, तुमच्या रिक्वायरमेंट विचारा आणि तुमच्या गरजा त्यांना सांगा. लपवायचं काही नाही आहे. 15-20 हजारामध्ये, 25 हजारामध्ये वस्तू आणण्यासारखा तो प्रकार नाही आहे. जसं शार्दूल म्हटलं, ती एक जीव आपण आपल्या घरी आणणार आहे. जसं की आपला पोटचा गोळा असल्याप्रमाणे आपण त्याला वाढवणार आहे. ती 15 ते 20 वर्षाची कमिटमेंट आहे. सो ती फुलफिल होणार असेल तर नक्कीच त्याच्यासारखं दुसरं सुख नाही, त्याच्यासारख्या प्रेमाचा दुसरा झरा नाही. अगदी निर्भेळ प्रेमाचा झरा जर कुठला हवा असेल तर डॉग आणि कॅट, आपली मुलंसुद्धा नाही. खरंच, म्हणजे आता घरी आल्यानंतर तुमचा डॉग आणि कॅट हे म्हणणार नाही, बाबा डेअरी मिल्क आणलं का, बाबा किंडर जॉय आणलं का, किंडर जॉयने आणलं कट्टी. कुठलाच कुत्रा करणार नाही. तू आलास मला आनंद झाला, तू चाललास मी दुःखी आहे. सो एवढा प्रेमाचा झरा आहे डॉग आणि कॅट. फक्त आणि फक्त निर्णय व्यवस्थित करा, नाहीतर स्वर्गही तिथंच निर्माण होणार आहे आणि नरकही तिथेच निर्माण होणार आहे. प्रॉब्लेम असा आहे की स्वर्ग तुम्ही स्वतःसाठी निर्माण कराल, नरक त्या जीवासाठी निर्माण होतो. मला आता पेट आणण्याचा डिसिजन घेतला, बरं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर कुत्रं असेल, मांजर असेल, आम्ही दोघंही कॅट पेरेंट आहोत, तर आम्हाला त्याबद्दल एक खूप महत्त्वाची बेसिक समजून घ्यायचं की बाबा काळजी कशी घ्यावी. म्हणजे
त्याबद्दल, कारण का इतके मिथ्स आहेत आणि स्पेशली ऑनलाईन जरी आपण वाचायला गेलो तर सगळं जे मटेरियल आहे ते साधारणतः वेस्टर्न कंट्रीज आणि त्या वेदरला धरूनच लिहिलं बरोबर, की बरोबर. त्यांची काळजी कशी घ्यायची, Yes. बेसिकली त्यांना खायला काय द्यायचं आणि इथपासून. हा म्हणजे काळजी घ्यायची म्हटलं ना की दोनच गोष्टी येतात. एक तर म्हणजे त्यांची लिटरचं म्हणजे मांजरी हां, असतील तर बरोबर. लिटर ट्रेनिंग किंवा कुत्र्यांना बाहेर फिरवायला न्यायचं ते फिरवायला तिथे शी करतील आणि खायला द्यायचं. खायला द्यायचं. हे सोडल्यास आणखीन काहीतरी काळजी करावी लागते हे डोक्यात विचारही येत नाही. येत नाही. तर काय काय गोष्टींची काळजी घ्यायला लागते. घ्यायला लागतं. बरं चला, पहिला पाठ झाला. आपण सारासार निवड केली. आपण पेट घरात आणला. आता घरामध्ये आनंद आहे सगळीकडे. ठीक आहे. तुम्ही घरामध्ये फक्त मांजर नाही आणली आहे, तुम्ही वाघ आणलाय. वाघ 95.9% जो जुनोम आहे हां. मांजराचा, तो अगदी आयडेंटिकल आहे ताडोबाच्या जंगलातल्या वाघाशी. अगदी अगदी 95.9%. सो याचा अर्थ असा आहे की माझ्या घरामध्ये एक वाघाचा बोन्साय आणलाय मी. सगळे नेचर त्याचे तसे आहेत, सगळ्या सवयी त्याच्या तशा आहेत तिच्या, आणि लोन हंटर आहे, कोणाला घाबरत नाही. ठीक आहे. सगळ्याच्या सगळ्या ज्या सवयी आहेत त्या वाघासारख्या आहेत. मांजराविषयी मिथ्स आणि किंवा गैरसमज त्यामुळेच निर्माण होतात की आपण आत्ता मांजरीचे पालक व्हायला लागलो आहेत. त्याच्या आधीपर्यंत कुत्रा आपल्या घरात असायचा. उठ, बस, इकडे ये, तिकडे जा, जेवण कर, चल शिला जाऊया. मांजर यापैकी काही ऐकत नाही. ती ऐकणार नाही. ती वाघ आहे. है ना. आपल्याला कॉलेजमध्ये असताना फूड टेबल शिकवलेलं असतं नाही का, तो फूड टेबल ट्रायंगल, फूड ट्रायंगल. या तर आपण फूड चेन. फूड चेन. सो आपण आहेत ना, वी आर ह्युमन्स. ठीक आहे. आपण मॅमल्समध्ये त्यातल्या त्यात त्या फूड चेनमध्ये मध्ये कुठेतरी आहेत. ठीक आहे. एकदम खाली नाही, एकदम वर नाही. पण त्याच्या जे टोकाला आहे फूड ट्रायंगलच्या, त्या टोकाला बसली मनीमाऊ. हो, ती कधीही मांजर त्यामुळे बघा ती अशी वर बसलेली असेल कुठेतरी आणि वरून आपल्याकडे बघते हा कोण आहे. सो हे त्यांच्या जीन्समध्ये. सो बरीच लोक त्याला पण इरिटेट होतात. अरे कळतच नाही मी तिचा मालक आहे की ती माझी मालक आहे. तुम्ही तिचे मालक होऊच शकत नाही. तिने तुमच्यावर दया केली आहे आणि तुमच्याबरोबर ती राहते. है ना. बी फॉर्च्युनेट अबाउट इट की म्हणजे एक राजा आहे, त्याने आपल्यावर दया केली आणि तो आपल्याबरोबर राहतोय. सो ही जेव्हा माझी मानसिकता होते ना, मला त्यावेळेस मांजर आवडू लागते. नाहीतर मग चिडचिड ठरलेली आहे. ती माझं ऐकतच नाही. इकडे म्हटल्यावर येत नाही, तिकडे जा म्हटल्यावर जाणार नाही. अरे नाही, जंगलाचा राजा आहे तर तो ऐकणार नाही आहे. फक्त त्याच्या गळ्यामध्ये हायऑइड बोन नाही आहे. वाघाच्या गळ्यामध्ये एक ठराविक बोन असतो, हायऑइड बोन म्हटलं जातं त्याला. त्याचं ठराविक कंपन होतं ज्यावेळेस तो रोर करतो आणि मग तो जोराचा दहाडतो. ते बोन फक्त नेचरने थ्रू द इव्होल्युशन मांजराच्या गळ्यातून काढून घेतलंय. नशीब काढून घेतलंय. जस्ट इमॅजिन, तुम्ही रात्री 2ला झोपलायत आणि तिला भूक लागली आणि ती दहाडते. सो मांजरीविषयी खूप जास्त काळजी करायची गरज नसते तुम्हाला. जसं मी तुम्हाला हे तुम्हाला सांगण्याचं कारण एक होतं की मांजर हा खूप इंडिपेंडंट प्राणी आहे. ठीक आहे. खूप इंडिपेंडंट आहे. त्याला कुत्र्यासारखं खूप डिपेंड नाही कुत्रा आपल्यावर. बरोबर. डॉग इज मॅन्स डेफिनेटली अ बेस्ट फ्रेंड, नो डाऊट इन दॅट. म्हणजे सगळ्यात चांगला मित्र माणसाचा कोण असेल तर कुत्रा आहे. ठीक आहे. त्यात काही दुमत नाही आहे. तसं तुम्ही मांजराकडून काही अपेक्षा करू नका. ठीक आहे. शत्रूही नाही आहे, मित्रही नाही आहे. इट्स लाईक अ रूम पार्टनर, कंपॅनियन आहे तो. कंपेनियन आहे. ठीक आहे. इट्स अ कंपेनियन. सो त्यामुळे मांजर तुमच्यावर खूप डिपेंड नाही आहे. तिला फक्त दिवसातून एक आपण एक इंडियन कॅट, तुमच्याकडे कुठली मांजर आहे? माझ्याकडे पर्शियन आहे. माझ्याकडे इंडियन आहे. इंडियन आहे. ठीक आहे. आपण एक 4 किलोच्या मांजरला उदाहरण जर घेतलं तर तिला एक साधारण दिवसातून एक 80 ते 100 ग्रॅम फार तर फूड लागणार आहे. ठीक आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मांजर ही कुत्र्यासारखी काही ठराविक वेळेला जेवण करत नाही. राजा आहे, मनातील तेव्हा खाणार आहे. सो ॲटलिस्ट कमीत कमी दिवसातून 8 ते 10 वेळा तिचं मंचिंग सुरू असतं. ठीक आहे. आणि मुळात असताना तो नॉक्टर्नल ॲनिमल आहे, निशाचर प्राणी आहे. ठीक आहे. त्यामुळे रात्री तुमच्यासाठी रात्र झाली, तुम्ही झोपणारे, सॉरी तिला खरंच माहीत नाही आहे, ती रात्री येऊन तुम्हाला त्रास देणार आहे जेवणासाठी. सो त्यापेक्षा तिचं रात्रीचं फूड बाउल झोपण्याच्या आधी भरून ठेवा आणि शांत आपल्याला झोप घेता येते. दुसरं तुम्ही विचारलं कॅट लिटर. सो मांजरांमध्ये एक मुळात एक अशी उपजत अशी गुण आहे की त्यांना त्यांचा सेंट बाहेर ठेवायचा नसतो. अत्यंत स्वच्छ प्राणी आहे. सेंट बाहेर का ठेवायचा नसतो? कारण जसं तुम्हाला सांगितलं दे आर ॲन्सिस्टर्स ऑफ टायगर्स. ठीक आहे. सो टायगर्ससुद्धा जेव्हा आपला जो सेंट आहे तो लपवतात. है ना. ज्या ठिकाणी त्यांच्या पायाला रखरखीतपणा वाटेल, आता आपल्या घरामध्ये सगळीकडे पार्टिक स्टाईल्स असतात. ठीक आहे. घर अगदी झाडून पुसून साफ असतं आपलं, त्यांच्या पायाला ती माती लागत नाही.
ज्या ठिकाणी लिटर बॉक्स तुम्ही ठेवाल त्या ठिकाणी मांजराला घेऊन फक्त तिथं ठेवायचं आहे, म्हणजे उचलून त्या ठिकाणी ठेवायचं 2 मिनिटासाठी. मांजराला कळलं की ह्या ठिकाणी माती आहे, रेती आहे, सँड आहे, लिटर आहे, जे काही आपण शब्द वापराल त्यावेळेस त्याला कळतं. डे 1ला हे होतं. डे 1 हो. अगदी काही महिना दीड महिना नाही, डे 1 पहिल्या दिवशी आणल्यानंतर तासाभरात तिला जेवण दिलं आपण आणि त्या लिटरमध्ये ठेवलं. तिला कळलं की ह्या ठिकाणी माती आहे. ती पूर्ण घरातून बरोबर त्या ठिकाणी जाणार आहे. त्या ठिकाणी तिचं जे काही नैसर्गिक विधी आहेत त्या करेल हो. आणि ते झाकून ठेव. झाकून पण टाकणार आहे. सो जेवणासाठी खूप करायची गरज नसते. लिटर ट्रेनिंग करायला मांजराला खूप एफर्ट्स घ्यायचे नसतात. फक्त एक की लिटर जे आहे त्याचं ते वेळोवेळी आपण क्लीन केलं साफ करत पाहिजे. अगदीच रोज करायची गरज नाही आहे. एक 3-4 दिवसातून एकदा वगैरे करायचं असतं. हम्म. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत. राहिला प्रश्न ट्रेनिंगचा, तर विषय सोडा. अजिबात नाही. आय एम व्हेरी सॉरी. कॅट्सला ट्रेन करणं ही पण एक क्रुएल्टी आहे. मांजरीला मांजरीसारखं राहू देत, है ना. ती तशी आहे म्हणून आपल्याला आवडली. ती तशी होती म्हणून आपण तिला घरात आणलं. तिला माणूस करू नका. मांजरीला मांजरीसारखं राहू द्यात आणि ते छान प्रेम अनुभवता येतं त्यामध्ये. मला त्याच बाबतीत अजून एक काळजीच्या बाबतीत हे विचारायचं मांजराच्या. आपण साधारणतः आता सगळेच लोक अपार्टमेंट्समध्ये राहतो, बरोबर. बाल्कनीज असतात, खिडक्या असतात, तर त्या बाबतीत नेट लावणं अगदी गरजेचं आहे का? कारण अगदी मांजरांच्या बाबतीत ते इन्सिडेंट्स होऊ हो. शकतात. अगदी 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 होऊ शकतात. कारण मांजरं जे आहेत ते खूप स्ट्रॉंग आणि खूप निर्भीड असा प्राणी आहे. भीतीचा लवलेश नसतो. त्याला माहीत असतं की मी 4थ्या मजल्यावरती आहे राहायला. तेवढं भान असतं त्यांना. पण जर अचानक भरकन त्याचा एक साम्राज्य आहे, त्या साम्राज्यामध्ये एक चिल्लर असा कबूतर येऊन बसला, कसं काय तो सहन करणार आहे. सो त्या कबुतराला चेस करायला, त्याला पळवायला मांजर त्याच्या मागे जाते. ठीक आहे. फक्त मागे जात नाही, ते डॉगसारखं नाही आहे की फक्त गाडीच्या मागे पळायचं आहे, भावा भावा करायचं आहे, तो घाबरून पळून जाणार आहे. तसं नाही आहे. अद्दलच घडवायची मला त्याला मारायचंच आहे. आणि ह्या मेंटॅलिटीने, ह्या मनस्थितीने मांजर उडी घेते. ती विसरते मी 4थ्या मजल्यावरती आहे आणि ती खाली पडते. ठीक आहे. सो ठीक आहे, जंगलाचा राजा आहे, पण IQ माणसा एवढा नाही आहे. सो ते 4थ्या मजल्यावरून ते पक्ष्याची हंट करायला उडीसुद्धा घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही बरोबर बोललात, पिजन नेट्स मिळतात मार्केटमध्ये, पण त्या पुरेशा होत नाही बऱ्याच वेळा. पिजन नेट्स जनरली नायलॉनच्या असतात, तर मांजरं ते बऱ्याच वेळा तोडू शकतात. सो नायलॉन पिजन नेट्सपेक्षा थोडंसं बेटर मटेरियलसुद्धा मिळतं बाजारात. कुठेही तुम्ही ॲमेझॉनवर घेऊ शकतात किंवा जवळपासच्या पेट शॉपमध्ये मिळतं. सो ते एकदा फेन्सिंग वन्स इन अ लाईफ टाईम ते करायचं आहे तुम्हाला. ते एकदा केलं की ते रिस्क कमी होतात आणि हे खूप कॉमन आहे. मांजर 3ऱ्या मजल्यावरून पडली, 4थ्या मजल्यावरून पडली, है ना. सो मांजरीचा दोष नाही येतो. मी कुठेतरी कमी पडलो अँटिसिपेट करायला. सो आता आपल्याला कळलं आहे, आत्तापर्यंत माहीत नव्हतं, आता आपल्याला माहिती येतं मांजर आली आहे, तर मांजर यायच्या आधी मला हे सगळं करून घ्यायचं आहे. सो ते करून आणि त्या घ्यायचं. मांजरांच्या बाबतीत ते हे पण आहे. म्हणजे 3ऱ्या-4थ्यावरती मजल्यावरती लोक राहतात, तर ते असं असतं ना की मांजर किती वरतून पडली तरी तारा पायांवरती लँड होते वगैरे. हे जे काही कन्सेप्शन्स आहेत, मला माहित नाही ते किती खरं आहे. म्हणजे तुम्हीच जास्त सांगू शकाल. नाही, होतंय काय, 3रा-4था मजला म्हणू शकतो आपण. अगदी माझ्याकडे अशी केस आलेली आहे की 6व्या-7व्या मजल्यावरून मांजर खाली पडली आहे आणि ती वाचली आहे. पण याला कारण असं आहे, याला काही घटना असतात ज्यावेळेस ते खाली पडत असतात. जर खाली पडताना ती अगदी तिच्या सेन्सेसमध्ये असली 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरून, ती बरोबर लँड होणार आहे जमिनीवरती. पण ती खाली पडत असताना कुठेतरी गाडीचा हॉर्न वाजला, कुठेतरी सडन एक नॉईज झाला किंवा टिचकी जरी वाजली, तिचं लक्ष तिकडे जातं आणि तिचा बॅलन्स जातो आणि ती फॉल डाऊन. आणि भारतासारख्या देशामध्ये, महाराष्ट्रात कुठेही जा तुम्ही, अगदी शांत असं वातावरण कुठे मिळणार नाही. अरे मांजर पडते, सगळ्यांनी शांत बसा, तसं होत नाही. मांजर पडत असताना कुठेतरी डिस्ट्रॅक्शन येतं. ते मांजर आणि इकडे तिकडे बघते आणि त्यामुळे ते हे ॲक्सिडेंट्स होत असतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही यंगस्टर्स आहेत, आता बोलायला नको, पण काही ठिकाणी मी बघितलं आहे की क्युरिओसिटी किल्स अ कॅट. पण कॅटची क्युरिओसिटीने कॅट मेली एकदा मी समजू शकतो. माझ्या क्युरिओसिटीसाठी कॅटचा का जीव घ्यावा. मेनी अ टाइम्स काही ठिकाणी असं होतं की 2ऱ्या मजल्यानं हे बघ आमची मांजर येते ना, पायावर येते. अरे कशाला, ते सर्कसचा प्राणी नाही आहे, तो तुमचा पेट आहे. सो मी एक अर्ज करू म्हणजे इच्छितो सगळ्यांना की कृपया मांजराबरोबर हे साहसाचे खेळ करू नका. ठीक आहे. तो तुमचा एक जीव आहे घरातला. ठीक आहे. तिच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे की 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरून ती 4ही पायांवर लँड होऊ शकते. पण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी घडायला हव्यात मनाजोगत्या. त्याच्यापैकी एकही गोष्ट घडली नाही तर
भयंकर दुर्घटना घडतात. आमच्याकडे असे अनेक पेशंट्स येतात. नशीबवान असले तर ते आमच्या क्लिनिकपर्यंत तरी पोहोचतात. बऱ्याच वेळा तर त्यांना तेही मिळत नाही. सो कृपया असं काही करू नका. आपण आता काळजीबद्दल बोलत होतो तर डॉग्सची काळजी. हा आणि मांजरांबद्दल पण आंघोळ घालायची का, मांजरांची आंघोळ घालायची तर किती वेळा घालायची? बऱ्याच जणांना असं वाटतं की मांजरांची अंघोळ करायची गरज नाही आहे, हम्म. असं बऱ्याच जणांना वाटतं. कारण की जसं शार्दूल आता म्हटलंय की जे काही ऑनलाईन कंटेंट आहे हो. त्यामध्ये तेच दिलेलं आहे की मांजरांना गरज नाही हो बरोबर. आहे ना. कारण ते वेस्टर्न ग्लोबमध्ये आहेत. हम्म. त्या ठिकाणी थंड वातावरण असतं बऱ्यापैकी. स्वेटिंग खूप कमी होते त्या ठिकाणी. आपण इंडियन क्लायमेटमध्ये ह्या ठिकाणी हीट जरा हा, त्यांच्या जास्त. मनाने जास्तच आहे. सो त्यामुळे काय होतं ना, स्वतःला कूल डाऊन करायला मांजरं तुम्ही जर बघितलंत ना, त्यांना घाम येत नाही. हम्म. मांजरांना घाम येत नाही. ते स्वतःला चाटत असतात, सतत हा. चाटत असतात. ठीक आहे. बरेच जण त्याच्याविषयी जरा कुत्सितपणे म्हणतात की काय स्वतःला सतत नाट्टापट्टा करत असतं. हा. तसं नाही आहे ते. तिला स्वतःला थंडाई करायचं असतं. घाम येत नाही आहे. सो ते स्वतःला चाटतात. पायाला चाटतील, तळव्याला चाटतील, है ना, सगळ्या अंगाला चाटतात. ती लाळ लागते त्यांच्या अंगाला. त्याच्यावर हवेची झुळूक लागली की त्यांचं शरीर थंड होतं. त्याला थर्मोरेग्युलेशन म्हणतो आपण, बरोबर. जसं आपल्याला आहे, आपण धावलो पळलो आपल्याला घाम येतो. घाम काय येतो? कारण बॉडी गरम झालेली असते. त्यानंतर हां, कूल डाऊन करण्यासाठी. सो मांजराला कूल डाऊन करण्यासाठी हे मेकॅनिझम आहे. हा एक पार्ट झाला. पण जर त्या मांजराला तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून अंघोळ नाही घातली, त्याची जी लाळ लागलेली आहे तिच्या केसांवरती, ठीक आहे, त्या लाळीमध्ये ती लाळ पण कोरडी होणार आहे केसांवर. लाळ आणि केसांवर असलेले धुलीकण हे जेव्हा एकत्रित येऊन ड्राय होतात आणि त्याला एक टर्म आहे इंग्रजीमध्ये, मराठीत मला त्याला टर्म माहीत नाही, डँडर असं म्हटलं जातं. कॅट डँडर्स हे जनरली त्यांची सलायवा आणि धुळीचे कण हे एकत्र आल्यानंतर असलेले असे इनविजिबल असणारे, अदृश्य असणारे कण असतात. ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. ते तुमच्या भिंतीवर, तुमच्या पडद्यावर, तुमच्या कुशनवर, तुमच्या कार्पेटवर ते जमा होतात नंतर. आणि त्यामुळे मग बऱ्याच जणांना, काही जणांना, बऱ्याच नाही, काही जणांना शिंका येणं वगैरे हा प्रकार होतात. सो याला टाळण्यासाठी सगळ्यात सोपं आहे, 15 दिवसातून एकदा मांजरीचा एक छानसा बाथ घ्यायचा. छानसा नाही होत मांजर. अवघड असतं खूप. मांजर त्रास देतात. तुमच्याच्याने जर घरी नसेल शक्य होत तर नशिबाने आजकाल बरेच पेट ग्रूमिंग पार्लर्स आहेत. तुम्ही त्या ठिकाणी आंघोळीला तिला घेऊन जाऊ शकतात महिन्यातून 15 दिवसातून एकदा. मला जर विचाराल तर महिन्यातून एकदा, किमान महिन्यातून एकदा. 15 दिवसातून एकदा केलं तरी छान आहे. पण काही ठिकाणी होतं कसं ओमकार, की अगदीच टोकाला जातात लोक. मी रोज आंघोळ करतो ना, हिची पण झाली पाहिजे. रोज आंघोळ घालणारी पण लोक आहेत अरे बापरे, मांजराचे. हो, कॅट्सला रोज आंघोळ कॅट्सला म्हणजे रोज काय होत आंघोळ असेल? घालणारे लोक आहेत. ट्रॉमा, केस ड्राय होतात आणि आमचा फायदा है ना. सॉरी टू से, Infection होणार. पण येतात मग सारखे आमच्याकडे. वेटनरियनचा रोल मांजरांना किंवा कुत्र्यांना उपचार करणे हा नाही आहे. ऑफकोर्स हा पण आहे, पण त्यांना ते होऊ नये हे लोकांपर्यंत पोचवणं हा आमचा मूळ जो उद्देश आहे. जी वेटनरियन्स ओथ घेतली जाते आमची आहे ना, ती पूर्ण मी काय तुम्हाला उद्युक्त करत नाही. पण त्याच्यामध्ये त्याचा गाभा असा आहे की मी हे जे काही करणार आहे, प्राण्यांचे उपचार, प्राण्यांची निगा, हे जे ह्युमन सोसायटी आहे त्याच्या बेटरमेंटसाठी करणार आहे. ह्युमन सोसायटीला प्राण्यांकडून कमीत कमी त्रास व्हावा, हे वेटनरियनचा एक रोल असतो. ठीक आहे. सो त्यामुळे मांजराची खूप आंघोळ घालून त्याला, किंवा कुत्र्याची पण खूप रोज आंघोळ घालणारे लोक आहेत, रोज आंघोळ घालतात. सो हे चुकीचं आहे. अगदीच रोजही करू नका आणि अगदीच 6 महिन्यातून एकदा असंही करू नका. ठीक आहे. महिन्यातून एकदा आंघोळ घाला तुमच्यासाठी. आपण आता कॅट्सच्या काळजीबद्दल बोललो. डॉग्स जेव्हा घरी आणतो आपण, त्यांची काय काळजी घेतली पाहिजे मुळात? बरोबर. डॉग्स थोडे जास्त डिपेंड आहेत तुमच्यावर. ठीक आहे. ते लहान लेकरच आहेत. पूर्ण वाढ झालेला डॉग जो आहे, पूर्ण वाढ झालेला कुत्रा, त्याचा IQ हा 2 वर्षाच्या रांगत्या बाळा एवढाच असतो. ठीक आहे. त्यामुळे कुठल्याही कुत्र्याला तुम्ही बघितलं, कितीही मोठा कुत्रा असेल ना, त्याच्या डोळ्यात जर तुम्ही एक 30 सेकंद झाकून बघितलं ना, व्यवस्थित निरखून बघितलं शांततेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाच्या बाळा एवढीच निरागसता दिसणार आहे त्या डोळ्यामध्ये. ठीक आहे ना. सो त्यामुळे कुत्रा हा खूप डिपेंड आहे तुमच्यावर. हा मांजरीसारखा नाही आहे. तो तुमच्यावर आश्रित आहे एक प्रकारे, आणि तो तुम्हाला तसं मानतो सुद्धा. जसं मी मांजर म्हटलं, मांजर स्वतःला राजा मानते कारण ती आहे. कुत्रा हा तो स्वतःला आश्रित मानतो, तुम्हाला त्याचा मालक मानतो. आणि त्याचे कारणं तसे आहेत, कारण तो पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे. तो डॉग घरात आल्यानंतर पहिल्यांदा 2 ते 2.5 महिन्याला असताना पिल्लू ॲडॉप्ट करायला हवं. बऱ्याच ठिकाणी एक होतं की एक भारतीय
विचार प्रणाली आहे की कुत्रा जितका लहान असेल तितका तो नंतर आपल्याला जास्त जीव लावेल. म्हणून अगदी आईचं दूध पिणारे लोचणारे पिल्लं पण घेऊन येतात लोक घरी. सो ही सुद्धा एक चुकीची बैठक आहे. असं काही नाही आहे. त्याला किमान पहिले 2.5 महिने आईचं दूध मिळणं गरजेचं आहे. 2 ते 2.5 महिने. ठीक आहे. सो 2 महिन्याचं बाळ तुम्ही घरी आणलात समजा, तर त्याच्यानंतर त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपण एक 4 गोष्टींमध्ये ती डिवाईड करूया. पहिलं आहे फूड. तो काल परवापर्यंत जेवणासाठी त्याच्या आईवर डिपेंड होता. आई त्याला दूध देत होती. तिला माहिती होतं एका ठराविक वेळेला तिला दूध पाजायचं बाळाला, किंवा आईकडे नसेल तर त्याचे केअरटेकर. सो ते त्यांची करत होत. पण आज आता तो माझ्या घरी आलेला आहे, तर आता त्याचं जेवणाचं पूर्ण मला सांभाळायचं आहे. सो पिल्लू घरी आल्यानंतर त्याला एक दिवसातून 4 वेळा तरी तुम्हाला जेवण द्यायचं आहे, एक 6-6 तासानंतर. ह्या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला आधी सांगतो की कुत्रा माझ्या घरी आला आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. मी कुत्र्याच्या घरात गेलेलो नाही आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की डॉग घरी येतो, ते माझं घर असतं, आणि वर्षभरानंतर ते कुत्र्याचं घर होतं. झालं तर आनंदच आहे. हे जर मनापासून झालं तर भरपूर आनंद आहे. पण हे जोर जबरदस्ती बळजबरीने होता कामा नये. ठीक आहे. सो नेहमी लक्षात ठेवायचं की कुत्रा आपल्या घरातला एक मेंबर आहे, तो घराचा मालक नाही आहे. कारण आता सध्या मालक आपण मानतो, लहान असतो तोपर्यंत त्याचं सगळं करतो, आणि नंतर तो मालक काय होतो ना, तो 40-45 किलोचा होतो आणि काही केलं की तो खेकसतो आपल्या अंगावर. हो. मग मग ते पालक जे आहेत ते कुत्र्याला घाबरतात, आणि याची परिणिती होते कुत्र्याला सोडण्यावर. बऱ्याच लोकांना असं वाटेल, अरे असा काय डॉक्टर आहे, हा म्हणतोय की कुत्र्याला मालक बनू नका देऊ. हो. कुत्र्याला मालक बनू नका देऊ हे ह्या अनुषंगाने सांगतोय की ज्या ठिकाणी आंधळं प्रेम असतं त्या ठिकाणी कुत्रा स्वतःला मालक समजायला लागतो, आणि त्यानंतर तो घरात कोणाला तरी नजर चुकीने की काय असेल चावतो, आणि त्यानंतर त्या कुत्र्याला सोडलं जातं. ते हे होऊ नये त्यासाठी एक नेहमी लक्षात ठेवायचं, एक अदृश्य सीमारेषा असली पाहिजे. ती रेषा कुत्र्याने पार नाही करायची ना आपण पार करायची. हो. ठीक आहे. हो. सो पहिली गोष्ट मग जेवण मला त्याला देणं हे काम आहे, दिवसातून 4 वेळा. हो. जेवणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. एक तर तुम्ही डॉग फूड देऊ शकता किंवा ह्युमन फूड देऊ शकतात. मी काल परवा शार्दूलबरोबर बोलताना एक गोष्ट सांगितलं होतं की डॉग फूड ही अशी प्रचंड इंडस्ट्री आहे की ते वेस्टर्न पाश्चिमात्य देशांनी आपल्या डोक्यावर आणून माथी मारली आहे. ठीक आहे. आपल्याला कळलंही नाही, आणि ते येऊन आपल्या भावनांना ब्लॅकमेल केलं. आधी म्हटले की तुमचे कुत्रे वाईट आहेत रस्त्यावरचे. अरे हे काय कुत्रे आहेत का? कुत्रे बघा आमचे. मी कुठल्याच कुत्र्याचं नाव घेत नाही, मला सगळेच कुत्रे आवडतात. पण फलाना अमुक कुत्रा आहे ह्या देशाचा, तमुक कुत्रा आहे त्या देशाचा, तो किती छान आहे. अमुक कुत्रा आहे या हस्की म्हणून आहे इकडचा आहे, हे किती छान आहेत. ठीक आहे, ते छान आहेत म्हणून माझे कुत्रे, आमच्या देशातले कुत्रे वाईट झाले का? तरी पण आपण ते कुत्रे आणलेत. ठीक आहे, नाही ते छानच आहेत, छानच आहेत. इथं ते थांबले नाहीत बहुराष्ट्रीय कंपन्या. ते म्हटले अरे कुत्रे तर तुम्ही आमचे घेतलेत, त्यांना जेवण तुमचं चालणार नाही बरं. गव्हाची पोळी देऊ नका, दूध देऊ नका, हे देऊ नका, अमुक देऊ नका, टमुक देऊ नका. आणि मग त्यानंतर म्हटले तुम्ही हे फूड घ्या. आणि आपण भारतीय जे आहे ना, आपण खूप सुंदर फॉलोवर आहोत. आपल्याला आपण अक्षरशः वाकून जातो. यांनी सांगितलं ना गोरा आहे ना, मग याचं खरं असेल. हा गोरा व्यक्ती बोलतोय म्हणजे हा हे खरं असेल. मी म्हणत नाही ते चुकीचं आहे, ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. वेस्टर्न कन्सेप्टमध्ये ते योग्य आहे, कारण त्यांची फूड हॅबिट तशी आहे की आम्ही रोज फ्रेश बनवणार नाही आहेत, त्यांच्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा तशी ते कल्चर नाही आहे त्यांचं. हो. हो. ते स्वतःसाठी सुद्धा फ्रोझन फूड आणणार आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहेत, आणि जेवणाच्या आधी ओव्हनमध्ये ठेवून किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून आणि मग ते खाणार आहेत. ठीक आहे. तसं भारतीय खाद्यसंस्कृती नाही आहे. आपण आपल्यासाठी दिवसातून किमान 3 वेळा घरी बनवलं जातं जेवण. सो त्याच्यामध्ये एक डॉग सहज तुम्ही ॲडजस्ट करू शकता किंवा सामावून घेऊ शकता. मी पेट फूड वाईट आहे असं म्हणत नाही आहे, पण पेट फूड हाच एक अंतिम सत्य जे आपल्याला सांगण्यात आलं की हेच एक आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दिलं तर मग तुम्ही कुत्र्याला त्रास देता किंवा कुत्र्याच्या जीवाशी तुम्ही खेळताय, असं काही नाही आहे. दत्त दिगंबराचा फोटो आपण बघत असतो. ठीक आहे. त्यांच्या मागे कुत्रे आहेत. त्यावेळेस कुठलाच पेट फूडचा ब्रँड नव्हता. ठीक आहे. त्यावेळेस हे कुत्रे छान, आणि त्या फोटोत पण ते छान आहेत, हॅपी आहेत, हेल्दी आहेत, केस गळालेले नाही आहेत. ठीक आहे. सो मी कुठल्याही ब्रँडचं नाव घेत नाही आहे. ठीक आहे. मला कुठलं अमुक कंपनी आहे किंवा तमुक कंपनी आहे त्यांच्याविषयी आपल्याला बॅकबिचिंग करायची नाही आहे. पण ज्या प्रकारे ते बिंबवतात ते चुकीचं आहे.
हेच फूड द्या, तुमचं फूड देऊ नका, हे चुकीचं आहे. पण आता घरातलं फूड जर द्यायचं असेल समजा कुत्र्यांना किंवा मांजरांना पण, तर काय टाईपचं फूड आपण देऊ शकतो? याच्यामध्ये पण आहे ना ओंकार, एक बघणं आहे की बऱ्याच वेळा घरात आईबाबा दोघं वर्किंग आहेत. त्या ठिकाणी हे शक्य होणार असेल तर ठीक आहे, जर त्यांना शक्य होत नसेल होम फूड, तर तुम्ही पेट फूड दिलं तर छानच आहे. पेट फूड हा एक स्टेपल्ड म्हणतो आपण, एक बॅलन्स न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये. मी पेट फूडविषयी का बोललो की ते वाईट आहे म्हणून नाही बोलत आहे, हो हो फक्त तेच द्या असं मला म्हणायचं नव्हतं. पण जर तुमच्या घरामध्ये वेळ नाही आहे तुमच्याकडे, दिवसातून बराच वेळ आपण बाहेर आहे, आम्हाला सकाळी 6ला 5ला उठून डबा बनवायचा आहे, त्याच्यामध्ये मग डॉगचं अजून एक वाढणार असेल तर तुम्ही पेट फूड देऊ शकता त्याला. जर तुमच्याकडे वेळ आहे, घरातली गृहिणी असेल त्याच्याकडे वेळ आहे, किंवा घरात स्वयंपाकाला काकू येणार आहेत, कोणी मावशी येणार आहेत, ते बनवणार आहेत, हो. सो अशा वेळेस मग तुम्ही होम फूड नक्की मग त्यात प्रिफर काय करू देऊ शकता. शकतो? त्यात दही भात, जर पिल्लू, आपण 2 महिन्याचा पिल्लूविषयी बोलतोय बरोबर, मग त्याला तुम्ही दही भात देऊ शकता. ठीक आहे, दही भाताच्या सोबत तुम्ही सेरेलॅक जे येतं लहान मुलांचं, हो. ते सुद्धा तुम्ही देऊ शकता काही वेळासाठी. कारण पिल्लू ज्यावेळेस त्याच्या आईकडून येतं त्यावेळेस त्याचं पोट अगदी नाजूक असतं, तो आईच्या दुधावरच असतो. आईच्या दुधावरून आपण अगदीच त्याला सॉलिड फूडवर एका रात्रीत नाही शिफ्ट करू शकत. माणसांमध्ये अन्नसंस्कार म्हणतो आपण त्याला, बरोबर. एकदम त्याला आपण लहान बेबीला अचानक काही डायरेक्ट चिकन, मटन, डाळबाटी चुरमा असं नाही सुरू करत. हो. माणसाच्या मुलालाही ग्रॅज्युअली त्याला हळूहळू भाताची पेज असं करत करत आपण सॉलिड फूडवर नेत असतो. तसंच डॉगीच्या पिल्लाला सुद्धा तुम्हाला थोडं थोडं त्याला अन्नसंस्कार करत, थोडं थोडं करत ते तिथपर्यंत नेता येणार आहे. आणि याच्यासाठी दही भातापासून सुरुवात करू शकता तुम्ही. ओके. आणि बाकीचे जे ट्रान्झिशन्स आहेत ते जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या जवळपास जे डॉक्टर्स असतील ते तुम्हाला छान गाईड करतील. त्यांच्याशी तुम्ही एकदा सल्लामसलत करू शकता. ब्रीड आणि काय टाईप अगदी तुमच्याकडे कुठला कुत्रा आहे. कारण मला असं नाही की मला त्याविषयी बोलायचं नाही आहे, पण कुठला डॉग आणला आहे तुम्ही, त्याच्यावरून त्याची अगदी ॲडल्ट साईज 3 किलो असलेला डॉग, फुल ग्रोन ॲडल्ट 3 किलोपासून ते फुल ग्रोन 90 किलोपर्यंत अशी ॲडल्ट साईज असलेले डॉग आहेत, है ना. तो त्याच्या ॲडल्ट साईज काय आहे त्यानुसार त्याचं आजचं न्यूट्रिएंट ठरलेले असतात. जर समजा मी 4 मजली बिल्डिंग बांधतोय, 4 मजल्याची फक्त, तर त्यानुसार त्याचं फाउंडेशन तेवढं खोल असणार आहे. पण जर मी 40 मजल्याची बांधतोय तर फाउंडेशन अजून खोल जाणार. मी आज ते का नाही सांगत आहे, कारण आपण काही सांगणार आहेत, लोक त्याला प्रमाण मानतील आणि नाही त्या दिवशी ना त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. सो तसं नका करू. खाद्यामध्ये दही भात द्या, किती प्रमाणात द्या, कसं द्या ते तुमच्या जवळपासचे पशुवैद्यक सांगतील, पण दिवसातून 4 वेळा आपल्याला द्यायचं आहे. आणि अगदी ग्रॅज्युअली, अगदी हळुवारपणे त्याला सॉलिड फूडवर शिफ्ट करायचं आहे. हे झालं फूडचं. दुसरी गोष्ट आहे त्याचं वेळोवेळी डिवर्मिंग करणं. पोटात जंत असतात. कुत्रे घरी आल्यानंतर, मांजरांमध्ये ती सवय जरा कमी असते, कुत्र्यांमध्ये खूप असते, कारण कुत्रे हे जनरली स्कॅव्हेंजर्स होते. ठीक आहे, ते काही हंटर्स नाही म्हणू शकत आपण त्याला, हंट गॅदरर्स यू कॅन से, स्कॅव्हेंजर होते. त्यामुळे त्यांना स्कॅव्हेंजिंगची खूप सवय असते. खाली पडलेलं काहीतरी उचल, तोंडातच घेऊन जा, तुमचं सॉक्सच घेऊन जा, चप्पलच चाव, फर्निचरच तोडत बस, कार्पेटच खा. त्यामुळे काय होतं ना, पोटामध्ये घाण खूप जाते. त्यामुळे पोटात जंत होण्याचे चान्सेस कुत्र्यांमध्ये खूप, मांजरातही असतातच पण कुत्र्यांमध्ये जरा जास्त असतात. सो दर 15 दिवसानंतर त्या डॉगचं डिवर्मिंग वेळेवर करणं, आणि मांजरीचं सुद्धा, मांजरीचं पिल्लू जरी असेल 2 महिन्याचं, तिचंही दर 15 दिवसानंतर करणं आहे डिवर्मिंग. दर 15 दिवसानंतर ते 3 महिन्याचे होईपर्यंत. एकदा 3 महिन्याचे झाले तर 3 ते 6 महिन्यापर्यंत महिन्यातून एकदा डिवॉर्म करायचं आपल्याला. ठीक आहे ना, कारण जसजसे मोठे होतात तसं स्कॅव्हेंजिंग कमी व्हायला लागतात. अच्छी हे काय छान नाही आहे, त्यानंतर ते चाळा सोडतात. हो, लहान कुत्री सगळीकडे चाव 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 करत असतं. लहान मुलांसारखेच आहे ना, आपली मुलं खालून काहीतरी उचल, तोंडात टाक, आपणही टाकलं असेल लहानपणी, पण आता आपल्याला कदाचित माहिती आहे की ह्या पेनाची चव अशी आहे, सो आपण आता ते खात नाही. सो कुत्र्यांचंही तसं, जसे मोठे होतात तसं स्कॅव्हेंजिंग कमी होत जातं आणि वर्मचा लोड कमी होतो. सो पहिल्या 3 महिन्यापर्यंत दर 15 दिवसानंतर डिवॉर्म करायचं. घरी करू शकता किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊ शकता. 3 ते 6 महिन्यापर्यंत महिन्यातून एकदा. ठीक आहे, तेही घरी करू शकता किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊ शकता. 6 महिन्यानंतर ते जोपर्यंत मी त्या डॉगच्या आयुष्यात आहे किंवा जोपर्यंत तो डॉग माझ्या आयुष्यात आहे, मी सगळ्यात आधी तेच सांगतो की किती वर्ष आहे तो आपल्या आयुष्यात हे सांगता येत नाही, त्याचं नाही सांगता येत, आपलंही सांगता येत नाही, पण जोपर्यंत तो माझ्याजवळ आहे तो माझी जबाबदारी आहे. शेवटपर्यंत मला त्याला दर 3 महिन्यानंतर जंताच्या गोळ्या देणे आहेत. ठीक आहे, असं नाही की वर्षभर आम्ही खूप केलं त्याचं डॉक्टर भयंकर, असं नाही आहे. ते शेवटपर्यंत आपल्याला करणं आहे.
आणि तिसरी गोष्ट, हे 2 झाले. तिसरी गोष्ट सप्लिमेंट्स. सप्लिमेंटसुद्धा तुम्ही कुठली ब्रीडचा डॉग अडॉप्ट केला आहे त्यानुसार त्याचा डोस तुम्हाला पशुवैद्यक सांगतील. मी तुम्हाला ग्रॉसली सांगू शकतो की 3 सप्लिमेंट्स खूप गरजेचे आहेत. सगळ्यात पहिलं कॅल्शियम फॉस्फरस. त्याचा डोस तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडून ॲडजस्ट करून घ्यायचा पशुवैद्यकाकडून. दुसरं आहे लिव्हर सप्लिमेंट, हम्म. लिव्हर टॉनिक. कारण पिल्लू घरी आल्यानंतर आपण त्याला डिवर्मिंग देतो आहे. त्याला आपण इंजेक्शन्स देणार आहोत. त्याचं स्कॅव्हेंजिंग सुरू आहे. त्यामुळे लिव्हरवर खूप स्ट्रेस येत असतो. हम्म. म्हणजे जाणतेपणे अजाणतेपणे. त्यामुळे बरोबर. लिव्हर टॉनिक त्याला देणं आहेच. आणि तिसरं महत्त्वाचं आहे प्रीबायोटिक, प्रोबायोटिकचं कुठलंही सप्लिमेंट. ओके. त्याचा डोस तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांकडून करून घ्या. पण ह्या 3 गोष्टी जरूर द्यायचं आहे. हे तिसरं झालं सप्लिमेंट. चौथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वॅक्सिनेशन्स. ठीक आहे, लसीकरण. कुत्र्या किंवा मांजरींकडून आपल्याला फक्त आणि फक्त प्रेम मिळालं पाहिजे, इन्फेक्शन नको. ते टाळण्यासाठी लसीकरण गरजेचं आहे. हां. लसीकरण कुठले काय हे डिटेल मध्ये न सांगता मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो आहे. कुत्र्यांसाठी 2 लस खूप महत्त्वाच्या असतात. एकीला म्हटलं जातं DHPPIL. ठीक आहे, ओके. DHPPIL त्याला कॉमन टर्म आहे 9 in 1 किंवा 11 in 1. ठीक आहे, 9 आजारांसाठीचं एक वॅक्सिन किंवा 11 आजारांसाठीचं एक वॅक्सिन आजारांसाठीचं. एक दुसरं असतं ARV, अँटी रेबीज व्हायरस. ठीक आहे. हो. सो याचा जो डोस आहे ते तुम्हाला डॉक्टर फॉर्म्युलेट करून देतील. तरी रूल ऑफ थंब इज दॅट की पिल्लू आल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी डिवर्मिंग केलं पाहिजे. 1 आठवड्याभरानंतर डॉक्टरांकडे नेलं पाहिजे आणि डॉक्टर ते तुम्हाला त्या दिवशी वॅक्सिन करणार आहेत. हम्म. सो त्याचे 2 डोस सुरुवातीचे महत्त्वाचे आहेत. पहिले 2 डोस. ते 2 डोस झाल्यानंतर तिसरा एक बूस्टर डोस दिला जातो. तो तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील गरजेचं आहे नाही आहे. कारण आपण एक खंडप्राय देशामध्ये राहतो आहे, भारतामध्ये. इवन महाराष्ट्र पण काही छोटा नाही आहे. सो महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईचं क्लायमेट वेगळं आहे, पुण्याचं वेगळं आहे, बरोबर. नागपूरचं वेगळं आहे, वऱ्हाडकडचं, खानदेशातलं वेगळं आहे, मराठवाड्यातलं वेगळं आहे. सो त्या त्या जागचे पशुवैद्यक तुम्हाला वॅक्सिनचे डोसेस सांगतील. दुसऱ्या प्रकारचं वॅक्सिन आहे कुत्र्यांसाठी अँटीरेबीज. सो अँटीरेबीज हे साधारणतः 3 महिन्यानंतर द्यायला हवं. ज्यावेळेस ज्या डॉगच्या बॉडीमधल्या मॅटर्नल अँटीबॉडीज कमी व्हायला लागतात 3 महिन्यानंतर, हो. त्यावेळेस तुम्हाला अँटीरेबीज देणं गरजेचं असतं आणि त्याचा एक बूस्टर डोस आहे देणं. त्यानंतर मग वर्षातून एकदा द्यायचं आहे तुम्हाला. ठीक ओके. आहे, तो कंटिन्यू करायला लागतो. तो वर्षातून एकदा कंटिन्यू करायचं. बरं, हे मी नाही सांगतोय म्हणून नका करू. हे जसं माणसांसाठी WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ते तुम्हाला ठराविक असे काही प्रोटोकॉल्स देत असतात. प्रत्येक देशाला वेगवेगळे असतात. तसे WHO सारखीच डॉगसाठी एक वर्ल्ड स्मॉल ॲनिमल व्हेटनरी असोसिएशन आहे, वसावा आम्ही त्याला म्हणतो. वसावानं हे 2016ला भारतासाठी दिलेले गाईडलाईन्स आहेत की हो. भारतामध्ये जर तुम्ही पेट पाळणार असाल डॉग तर हे 2 वॅक्सिन तुम्हाला करणे आहेत. याच्या व्यतिरिक्त काही वॅक्सिन्स आहेत, केनल कप आहे, कोरोना आहे, हे तुम्हाला तुमचे डॉक्टर त्या हिशोबाने सांगतील. आणि मांजरांमध्ये असेच जसं डॉगमध्ये 2 मॅन्डेटरी आहेत तसे मांजरांमध्ये 2 मॅन्डेटरी वॅक्सिन्स आहेत. एक ट्रायकॅट त्याला म्हटलं जातं हो. लेमॅन टर्ममध्ये. 3 आजारांसाठीचं एक वॅक्सिन आहे, त्याला ट्रायकॅट म्हटलं जातं. त्याचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत. त्या ब्रँडला आपण इंडोर्स करत नाही, ते आपल्याला पैसे देत नाही आहेत, त्यामुळे आपण त्यांचं नाव काही घेणार नाही आहे. पण एक 3 आजारांसाठीचं एक वॅक्सिन असतं, त्याला कॉमन टर्म आहे ट्रायकॅट. ते करून घेणं गरजेचं असतं. एक प्रायमो, एक बूस्टर. त्याच्या काही वेळानंतर, काही कालखंडानंतर पुन्हा रेबीज, प्रायमो, रेबीज बूस्टर. ओके. हे 4 गोष्टी झाल्या की त्यानंतर बेसिक काळजी कुत्र्याची, मांजराची घेतली जाते. म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला येणारे इन्फेक्शन्स जे आहेत ते अगदी नॉमिनल असतात. ठीक आहे. ओके. कुत्र्या मांजरांकडनं माणसांना काय इन्फेक्शन्स ट्रान्समिट होऊ शकतात? हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. हो. ठीक आहे. आत्ताच आपण बोलत असताना माणसाच्या 2 टेंडन्सीज विषयी आम्ही बोललो की आपण की एवढं प्रेम आहे हो. की माझा कुत्रा आहे, मी काहीही करेल, तो अगदी माझ्याबरोबर बेडवर झोपणार आहे, अगदी माझ्याबरोबर सगळीकडे जाणार आहे. हो. नो डाऊट इन दॅट. तो डेफिनेटली असला पाहिजे. माझी मांजर आहे, ती माझ्याबरोबर बेडमध्ये झोपणारच आहे, त्यात पण दुमत नाही आहे. पण त्यांच्याकडून काही असे आजार आहेत ते येऊ शकतात. फॉर जर एक्झाम्पल जर वॅक्सिन्स केलं नाही तर रेबीज सगळ्यात भयंकर आजार आहे, जीवघेणा आजार आहे आणि त्याच्यावर आज तक काय तोड नाही मिळालेला, इलाज हो. नाही आहे त्याला. हो. ठीक आहे. सो रेबीज हा सगळ्यात भयंकर आजार आहे, तो होऊ शकतो जर मांजरात किंवा कुत्र्यात तो असला तर. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे रेबीजचं वॅक्सिनेशन करून घेणे. दुसरं आहे कुत्रे किंवा मांजरांकडून वर्म्सचं इन्फेस्टेशन खूप होऊ शकतं. कारण मी जसं सांगितलं कुत्रे खालचं खूप स्कॅव्हेंजिंग करत असतात, त्यामुळे हो. त्यानुसार पोटामध्ये काही जंताची अंडी पिली जातात आणि आपल्या घरातली लहान लेकरं असतात ती त्यांच्याबरोबर खेळतात. खेळल्यानंतर हात धुत नाही, बऱ्याच वेळा पाप्या घेतल्या जातात. ठीक आहे, जे चुकीचं आहे. 7 वर्षाच्या खालच्या मुलांनी
आणि ज्यांना ऑटोइम्युन डिसीजेस आहेत है ना, अशांनी किंवा वयोवृद्धांनी शक्यतोवर कुत्र्या मांजरींच्या पाप्या घेणं टाळावे, जेवढं अगदी शक्य असलं तर. ओ ठीक आहे, ते काही योग्य नाही आहे. आणि जर तेवढं करायचंच असेल तर मेक शुअर की त्यांचं डिवर्मिंग वेळच्या वेळी असलं पाहिजे, ते स्वच्छ असले पाहिजे, त्यांचं ग्रूमिंग वेळच्या वेळी असलं पाहिजे. पुढचा एक आजार आहे, थोडासा नाव घेतं म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही आहे. स्त्रियांमध्ये टॉक्सोप्लाझ्मोसिस म्हणून एक आजार असतो, ठीक आहे, जो की अबॉर्शन्स वगैरे कॅट्सच्या जे कॅट्सकडून होऊ डिफेस्टेशन. शकतं, कॅटच्या फिसिसकडून. होईलच असं नाही आहे, ठीक आहे. काही स्त्रियांमध्ये ते होऊ शकतं जर हायजीन नीट ठेवलं नाही मांजरीचं किंवा तिचं डिवर्मिंग नीट केलं नाही आणि तिची फिसेसची लिटरची जागा अशी ही डेडिकेटेड नसली तर. ठीक आहे, ओके. जर एवढी काळजी असली तर जनरली हे प्रकार होत नाही. सो जर प्रेग्नंट स्त्रिया असतील तर त्यांनी कॅट लिटरला हात न लावणं, ठीक आहे. तर घरातल्या बाकीच्या व्यक्तींनी कॅट लिटर हँडल करणं जर घरात प्रेग्नंट स्त्रिया इम्पॉर्टंट आहे असतील खरं तर. तर हे खूप खूपच. इम्पॉर्टंट आहे. झालंय माझ्या ओळखीत हो. 1-2 ठिकाणी होतात झालेलं होतात आहे. होतात ह्या गोष्टी होतात, पण ह्या टाळता येण्यासारख्या आहेत. अगदीच अशक्य असं नाही आहे, हे टाळू शकतो आपण. बरोबर. म्हणजे फक्त हायजीन नीट मेंटेन Hygiene केलं तर maintain काही केलं. प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी काही त्या कॅटला काही वेगळं इंजेक्ट करण्याची नाही गरज नाही 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 का? नाही त्या त्याचं ह्युमन वेळच्या वेळी डिवर्म करायचं असतं. हां. आणि जसं तुम्ही जर समजा आपल्या घरामध्ये जर प्रेग्नंट लेडी आहेत हां. तर त्या गायनॅकला स्वतःहून सांगणं की आमच्याकडे एक मांजरसुद्धा आहे, तर त्या गायनॅक डॉक्टर जे असतील ते तुम्हाला ठराविक टेस्ट सांगतील, त्या टेस्ट करून घेणे हो. आणि त्यानुसार तुम्ही हे टाळता येणार आहे. सो बरोबर. टॉक्सोप्लाझ्मोसिस एक आहे ज्यामुळे ॲबॉर्शन्स होऊ शकतात, होतीलच असं नाही आहे, प्रत्येक मांजरातून ते जाईलच बरोबर. असं नाही आहे. कारण मी एक वेटनरियन आहे आणि आमच्या पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये स्त्रियाही खूप सुंदर प्रॅक्टिस करतात. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत वेटनरियन, ज्या खूप सुंदर काम करतात. दिवसातून कमीत कमी 10-20 मांजरं त्यांना हँडल करायचे असतात. अँड दे आर मदर्स ऑल्सो. एक्सेप्शनल मदर्स ऑल्सो. दे आर फेनॉमिनल मदर्स. ते खूप मुलांची स्वतःची काळजी घेत असतात आणि त्यांना काही अडचणी अजूनपर्यंत झालेल्या नाही. बरोबर. सो मूळ असतं अज्ञान, आपल्याला माहीत नसतं. सो टॉक्सोप्लाझ्मोसिस हा एक आजार आहे. जर प्रेग्नंट लेडी असेल तर ते त्यांनी टाळलं पाहिजे. कॅट लिटरला हात नाही लावणार त्यांनी. वाव. आणि आता सगळ्यात कळकळीचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे न्यूटर. हो. न्यूटर म्हणजे एकतर कॅट्सच्या बाबतीत म्हणजे कॅट्सच्या बाबतीत तर आम्ही तर ऐकलं केलं पाहिजे का नाही का? केलं पाहिजे, कारण ते मला ते फारच असं जीवावर येतं तो विचार पण करताना. कारण आपण कोण आहोत त्यांचं जाऊन ऑपरेशन करून आणणारे, आणि आपण कोण आहोत त्यांना त्यांची एक नॅचरल प्रोसेस थांबवणारे, असा एक प्रश्न पडतो. पण त्याच्यानंतरचं जे सोबत त्यांना पण जो होणारा त्रास आहे त्याच्यामध्ये, Absolutely. आणि त्यांच्यासोबत आपल्यालाही होणारा त्रास आहे, त्याच्या सगळ्यातनं परत टाकणं बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. कारण मी म्हणजे माझ्या पर्सनली बाबतीत जर सांगायचं झालं तर अलीभाईला जोपर्यंत न्यूटर नव्हतं केलं मी, त्याला खूप त्रास व्हायचा. म्हणजे त्याला त्या शेपटीला पूर्ण ब्राऊन वॅक्स व्हायचं, त्याला बारीक होत चालला होता, प्रेमळ नव्हता, चिडचिडा झाला होता, त्याच्यात हीटवरती आला की ते सगळं जाणवायचं की त्याला त्रास होतोय. आणि तो न्यूटर केल्यानंतर गोड झाला. पण त्याच वेळेला दुसरं कॅट आहे ज्याला न्यूटर नाही केलं तरी तो गोडच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि बरोबर. सो कसं आहे, हा प्रश्न आहे हा थोडासा भावनिक जास्त आहे भारतामध्ये, है ना, जसं आता ओंकार म्हटलं. ॲज अ पेट पॅरेंट, मी डॉक्टरसुद्धा, डॉक्टर व्हायच्या आधी मी एक पेट पॅरेंट होतो. मी आजही पेट पॅरेंट आहे. सो डॉक्टर व्हायच्या आधी माझे विचार अगदीच तुमच्यासारखे होते की हू आर वी, आपण कोण आहे, त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला आहे कोणी, बरोबर. हे माझ्या डोक्यात यायचं ज्यावेळेस मी डॉक्टर झालो नव्हतो. हम्म. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात. त्यावेळेस मला अज्ञान होतं. म्हटलं नाही नाही, मग त्यावेळेस मग माझ्याकडे डॉग असायचे, त्यांचे मीटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं. पण एक पशुवैद्यक म्हणून जर मला तुम्ही विचाराल, एक पेट पॅरेंट, मला आज तुम्ही एक पशुवैद्यक म्हणूनच बोलवलं आहे. सो हे माझं काम आहे की पशुवैद्यकाला काय वाटतं ते तुम्हाला सांगावं. तो जरूर न्यूटर करून घ्या, ठीक आहे. कारण काय होतं ना की रस्त्यावरच्या प्रत्येक डॉगला, बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं की अशाने तुम्ही त्यांचे पॉप्युलेशन कंट्रोल करणार आणि पृथ्वीवर फक्त माणूस उरणार. असं काही आपल्या मनात नाही आहे, असं नाही करायचं. त्याच्यासाठी नाहीच करत आहे आपण हे. मी जर एक पेट घरी आणला आहे, मग इथेच चूक केली आहे, मग मी त्याला आणायलाच नको होतं. मी त्याचं गार्जियनशिप घेतली आहे, मी त्याचा पॅरेंट झालो आहे, तर मग त्याचं बरं वाईट हे मला कळावं किंवा मी त्याचा एक अधिकार माझ्याकडे असावा. नैतिक जबाबदारी आहे आणि ते माझा अधिकार पण आहे की मी त्याची काळजी घेणं, ठीक आहे. त्याला कळत नाही आहे पण मला कळत आहे. बरोबर. बऱ्याच वेळा आपले आईवडील आपल्याला सांगत असतात काही गोष्टी, ते आपल्याला पटो न पटो, पण आईवडील पुन्हा पुन्हा ते आपल्याला सांगत असतात. याच्यामध्ये त्यांची ती नैतिक जबाबदारी म्हणून सांगतात. सो जर तुम्ही पेट पॅरेंट आहात
गेट देम न्यूटर्ड. हं. डेफिनेटली गेट देम न्यूटर्ड. त्याच्या अगदी खोलात न जाता एक गोष्ट मला फक्त तुम्हाला सांगता येऊ शकते की जे आजार टाळता येण्यासारखे आहेत ते टाळावे, हेच एका पेट पॅरेंट्सचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ते आपण टाळलेत डिवर्मिंग करून, वॅक्सिन करून, त्यांना ग्रूमिंग करून, आंघोळी करून, स्वच्छता ठेवून ते आपण टाळणार आहोत. पण ह्याद्वारे पण काही आजार इंट्रोड्यूस होणार आहेत त्यांना. हो, मेटिंगसाठी कॅट्स बाहेर जातात, हो. खिडकीतून, दरवाजातून, फटीतून, कुठूनही ते बाहेर जातात. कुठूनही पळतात. ठीक आहे, हो. कुठूनही पळतात. आणि ते मेट होऊन येणं, इट्स नॉट दॅट प्लीजंट थिंग. ते बाहेर जातात म्हणजे इथं ठीक आहे, इथं अगदी ते क्लोज आणि एक सँक्च्युरीमध्ये आहेत, घरात आहेत म्हणून. हो. बाहेर सँक्च्युरी नाही आहे. बाहेर त्यांच्या मागे कुत्रे लागू शकतात, त्यांच्या मागे दुसरे बोके लागू शकतात, दुसरा कॅट लागू शकतात, त्याच्यामध्ये अनेक दुर्घटना होऊ शकतात. हो. ठीक आहे. सो त्या टाळता येतात न्यूटर करून. ठीक आहे. कुत्रा तुमच्याकडे आहे, सो कुत्र्याला सुद्धा काही आजार होतात ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हटले जातात, STDs. ते कुत्र्यामध्ये सुद्धा होतात. हे तुम्ही टाळू शकतात न्यूटर केल्यामुळे. सो त्यामुळे नैतिक अंगाने सुद्धा हे बरोबर आहे आणि सायंटिफिकली सुद्धा हे बरोबर आहे. सो एक पशुवैद्यक म्हणून मी सांगेल की न्यूटर करून घेणं हे 101% अगदी आय कॅन से रास्त आहे. ओके. न्यूटनच्या बाबतीत बऱ्याचदा अजून एक हे होतं की दॅर इज अ स्कूल ऑफ थॉट की जे म्हणतात की अगदी 5व्या-6व्या महिन्यातच न्यूटर करून टाका. आणि कुठेतरी आमच्यासारखा विचार करणार माणूस म्हणतो की त्याला ॲटलिस्ट एकदा तरी नॅचरल मेटिंग एकदा दोनदा तरी होऊ दे. वी विल म्हणजे आपण त्या मेटिंगची काळजी घेऊ जे हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये होईल आणि त्याच्यानंतर न्यूटर करू. ह्यातलं काय ॲज अ वेटरनरी प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही काय रेकमेंड कराल? आता तुम्ही गुगली टाकलाय. बरं ठीक आहे. ह्या ठिकाणी सुद्धा ॲज अ वेटनरियन मी सांगेल की ॲटलिस्ट जे तुम्ही सांगताय, जर तुम्ही ती जबाबदारी घ्यायला तयार आहात की नाही मला एकदा तिला किंवा त्याला एकदा मेट करायचं आहे आणि इट्स हिज मॉरल राईट टू बिकम अ पॅरेंट. इट्स हिज म्हणजे तो त्याचा नैतिक एक काय म्हणतात निसर्गदत्त अधिकार आहे. हो. त्याचे गुणसूत्र त्याला पुढे पास ऑन करायचे आहेत. सो हे जर जबाबदारी तुम्हाला घ्यायची असेल, सो ते अगदी योग्य आहे आणि ते रिकमेंडेडसुद्धा आहे. माझा व्यक्तिशः असं म्हणणं आहे की ते रिकमेंडेड आहे. मी सगळ्या पशुवैद्यकांच्या मनातलं बोलत नाही या ठिकाणी. हो. मी माझ्याविषयी बोलतो आहे की मी माझ्या मांजरीचं ऑपरेशन करायच्या आधी तिला एकदा आई होऊ देण्याचा प्रयत्न तिला दिला होता. तो एक स्वातंत्र्य दिलं होतं. समहाऊ इट कुडंट वर्कआउट. सो मी तिचं ऑपरेट केलं, मी न्यूटर केलं तिला. पण जर समजा तुमच्याकडे तेवढा वेळ आहे, तुम्ही तिचं बाळंतपण करू शकत असाल, सो त्यानंतर ज्या गोष्टी घडणार आहेत सायंटिफिकली ते असं आहे की तिच्यामध्ये आई पण असताना गरोदरपण असताना काही ठराविक संप्रेरक, काही ठराविक हार्मोन्स सिक्रेट होतात. ती हार्मोन्स त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी खूप गरजेची असतात. ठीक आहे. जी त्यांना आयुष्यभर कामी येत असतात. हे नव्हतं माहिती मला. पाश्चिमात्य जगामध्ये एक विचार प्रवाह आहे की 5व्या-6व्या महिन्याच्या आधीच ऑपरेट करून घ्यायचं. हां. ठीक आहे. मी आत्ता मागे एक सेमिनार अटेंड केला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं वसावा हे काही सेमिनार्स पण अटेंड करत अरेंज करत असते. सो मी मागे एक सेमिनार अटेंड केलेला. त्यामध्ये एक पाश्चिमात्य डॉक्टर होते. त्यांनी एक सांगितलेलं हे वाक्य आहे की आमच्या देशामध्ये आम्ही खूप आधी ऑपरेट करून घेत होतो, पण त्याचा एक प्रॉब्लेम असा झाला आहे, तुम्ही जर आता अमेरिका आणि इंग्लंड त्यांचा एक सेन्सेस बघाल, त्यांच्याकडे कॅन्सर्स खूप वाढलेत कुत्र्या आणि मांजरांमध्ये. भयंकर कॅन्सरचे प्रकार वाढलेत तिकडे. ओके. त्याचं एक कारण हे झालं की त्यांनी खूप आधी ऑपरेट केलं आहे आणि जे सेक्स हार्मोन्स आपण ज्याला म्हणतो, सेक्स हार्मोन्स म्हणजे प्युबर्टीनंतर जे हार्मोन्स Secrete सिक्रेट होणारे. होत असतात शरीरामध्ये कुत्र्या किंवा मांजराच्या, ते हार्मोन्स त्यांच्या शरीरामध्ये सिक्रेट झालेच नाही आहेत कधीच. त्यामुळे त्यांची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती पूर्णपणे विकसित झाली नव्हती. बापरे! हे हायपोथेसिस होता त्यांचा. बट जर कंपॅरिझन केलं तर हे कारण अगदी प्लॉजिबल वाटतं की त्या मानाने भारतामध्ये कॅन्सर्स त्या मानाने कमी आहेत कुत्र्यांमध्ये, मांजरांमध्ये. कारण आपल्याकडे जे काही पशुवैद्यक आहेत, बऱ्यापैकी एक 80-90% पशुवैद्यकांची एक विचारप्रणाली आहे की किमान मांजरीला 2 ते 3 सायकल्स येऊ देत. तुम्ही तिला मेट करा अथवा न करा, पण तिच्या ओके. 2 ते 3 सायकल्स होऊ देत. त्यानंतर पण तिला ऑपरेट करूयात. किंवा डॉग आहे किंवा मेल डॉग आहे किंवा टॉम कॅट आहे, त्याला किमान एक 10-11 महिन्याचा, 12 महिन्याचा तरी होऊ देत.
त्याची प्युबर्टी त्याला अटेंड करू देत, टेस्टोस्टेरॉन हार्मोन त्याच्या बॉडीमध्ये सिक्रेट होऊ देत, त्यानंतर आपण त्याला ऑपरेट करू. सो अगदी यंग एजला ऑपरेट करणं तर अगदीच रेकमेंडेड नाही. रिकमेंडेड नाही आहे. तुम्ही ॲटलिस्ट एक वर्षभरानंतर करू शकतात. ओके. सगळ्या कॅट किंवा डॉग पॅरेंट्सना जनरली पडणारा प्रश्न म्हणजे की आपलं कॅट किंवा डॉग हेल्दी आहे की नाही कसं ओळखायचं. कारण ती सतत एक भीती असते की माझ्याकडनं काही मिसआउट होणार नाही, कारण का माहिती नाही. म्हणजे आपल्याला लहान बाळाबद्दल माहिती असतं की बाबा त्याला ताप आला आहे. मुळात कॅट आणि डॉगला ताप आलेलं पटकन आपल्याला कळतही नाही, कळत कारण नाही. त्यांच्या बॉडीज वॉर्म असतात, ते अंगावरून बसले तरी ते किती गरम आहे आणि कम्पॅरेटिव्हली जास्त गरम आहे की नाही हेही कळत नाही आपल्याला. बरोबर. हां, खरंच छान प्रश्न आहे. काय होतं ना, की मी जसं तुम्हाला सांगितलं, मांजर हा एक छान शिकारी प्राणी आहे किंवा टायगर काइंड ऑफ थिंग आहे. सो त्यामुळे त्याचे हार्टबीट्स आपल्यापेक्षा जास्त आहेत, त्याचा रेस्पिरेशन रेट आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याचे रिफ्लेक्सेस आपल्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे उपजतच त्याचं जे टेम्परेचर आहे बॉडीचं ते आपल्यापेक्षा जास्त आहे. सो मांजराचं 101.5 डिग्रीज फॅरेनहाईट हे त्यांचं नॉर्मल टेम्परेचर आहे. ओके. 101.5 डिग्री फॅरेनहाईट ते 102.5 डिग्रीज फॅरेनहाईट तोपर्यंत हे नॉर्मल बॉडी टेम्परेचर कन्सिडर केलं जातं. मांजराचं किंवा कुत्र्याचं आपल्याला वाढलेलं टेम्परेचर कळत का नाही, कारण सगळ्या अंगावरती केस असतात असतात त्यांच्या, ते त्यांच्या, आपल्याला बरोबर. लक्षात येत नाही. सो घरी एक थर्मामीटर असू द्यावा नेहमी, आणि पर रेक्टल टेम्परेचर कसं घ्यायचं हे तुम्हाला पशुवैद्यक एकदा दाखवतील. हो. जेव्हाही तुम्हाला वाटलं की तिला टेम्परेचर आहे, बरं हे केव्हा वाटेल तिला टेम्परेचर आहे की नाही. मांजरीविषयी तर खूपच अवघड आहे, कारण मांजर असतानाच अलूफ असते, हो. ती जास्त खेळत नाही, बाजूला बसून असते, है ना. कुत्र्याविषयी ते जरा सोपं आहे. कुत्र्याने खेळणं पळणं कमी केलं, एका कोपऱ्यात जाऊन बसायला लागला, जेवण कमी केलं, हे काही ग्रॉस आयडियाज आहेत. त्याच्यापुढे कुत्र्यांना उलटी व्हायला लागली, बरं 1-2 उलट्या झाल्या तरी पॅनिक होणारे पॅरेंट्स आहेत. हो. एवढंही घाबरून जाण्यासारखं नाही. 1-2, कारण डॉग्स हे स्कॅव्हेंजर्स आहेत, ते काही खाणार आहेत, ते खाल्लेलं जर पचलं नाही तर ते उलटून काढणार आहेत. सो ते वरदान आहे, ते काही शाप नाही कुत्र्याला मिळालेला. सो 1-2 उलट्या जर कुत्र्याला झाल्या ठीक आहेत, पण जर 4, 5, 6 अशा सारख्या उलट्या व्हायला लागल्यात किंवा लूज मोशन व्हायला लागले कुत्र्याला, तर डेफिनेटली पॅनिक बटन दाबायला हवं त्यावेळेस पॅरेंटने आणि डॉक्टरकडे जायला हवं. छोट्या छोट्या गोष्टींवर पॅनिक होण्याचं कारण खरंच नाही आहे. बरोबर. मांजरामध्ये जर तुम्ही बघाल तर मांजर हा मुळात अलूफ आहे, त्यामुळे मांजराला कळणं थोडं अवघड होतं. तर त्यामध्ये असं आहे की मांजर चिडकी होते थोडी, है ना, थोडे चिडखोर होते. अशीही असते, पण ते पॅरेंटला कळतं ही जरा जास्त चिडखोर झाली आहे. हो. जवळ गेल्याबरोबर तुम्हाला स्नॅप करणार, जेवण टाळणार, है ना, ट्रीट खाणार नाही. सो हे काही गोष्टी आहेत. किंवा मग उलट्या करायला लागतात, लूज मोशन होतात, है ना. लिटर आता सांगायला विचित्र वाटेल, पण दिवसातून 1 वेळा कॅटचं लिटर बघावा, है ना, की लूज आहे, सॉलिड आहे. कसं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, ते सॉलिड असलं पाहिजे, अगदी घट्ट. Fair Solid enough. असलं पाहिजे. हो, कळणार काय, आणि लिटरली मला त्यावरूनच कळायचं की अलीबाईचा मूड काय आहे. हो, त्यामुळे कॅटचं लिटर दिवसातून एकदा चेक करायचं. त्यातून आपल्याला एक अंदाज बांधता येतो की आजारी आहे, नाही आहे, पोट व्यवस्थित आहे की नाही, आणि जेवणाचं प्रमाण कमी होतं मांजरीचं किंवा ओके. कुत्र्यामध्ये सुद्धा. सो हे काही ठराविक आयडियाज आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की डॉग किंवा कॅट माझी आजारी आहे आणि त्यावेळेस आपल्याला पशुवैद्यकाकडे जायचं. यामध्ये मी एक जोडतोय, प्लीज, आय एम व्हेरी सॉरी, आय एम टेकिंग द लिबर्टी. येस, येस. फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर जाऊन कृपया सजेशन्स मागू नका. माझी मांजर आजारी आहे, माझा कुत्रा आजारी आहे, कृपया मी हे काय करू. कुत्र्याचे काही ग्रुप्स आहेत, मांजराचे हो, काही हो, ग्रुप्स हो. आहेत, खूप त्याच्यामध्ये आहेत. लोकं जातात. मी एकाच गोष्टीमुळे फेसबुक सोडलं आहे, ते हे बघून अत्यंत त्रास होतो, मनस्वी त्रास होतो. जर मला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती आजारी पडली, मी फेसबुकवर नाही टाकणार की माझी डॉलिकिनी आज आजारी आहे, माझा बबलुकिनी आज आजारी आहे, त्याला कुठलं औषध पाजू. मी लगेचच जवळच्या पिडियाट्रिशियनकडे जाणार आहे आणि तो जास्त आजारी पडायच्या आत ट्रीटमेंट सुरू करणार आहे. सो तुमचा कुत्रा किंवा तुमची मांजर आजारी पडली किंवा तुम्हाला वाटलं जरी, तर कृपया फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर तुमच्या शंकांचं निरसन न करता जवळपास असलेल्या पशुवैद्यकाकडे जा. सांगणारे प्रत्येकजण चूक सांगतील असं मला म्हणायचं नाही आहे. तुम्हाला 100 सजेशन येणार आहेत, पण त्या 100 मधले जेन्युइन कुठले आहेत हे तुम्हाला पशुवैद्यक चांगलं सांगू बरोबर. शकतो. त्यामुळे ऑनलाईन मदत घेणं टाळा, है ना, आणि जवळपासच्या डॉक्टरांकडे नक्कीच घेऊन जा.
येस. बापरे! आम्हाला इतका आवडला हा विषय आणि इतकं राहिलंय की म्हटलं आपण हे 2 भागात तुकडे करून दुसऱ्या टाकूया. भागात कंटिन्यू करतोय आम्ही. तर आता थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात. आणि आपण याच्यानंतर प्राण्यांचं बिहेवियर काय असतं, काय पद्धतीनं ते समजून घेतलं जाऊ शकतं, प्राणी असे का वागतात, या सगळ्याचा एक वेगळा एपिसोड करतो आहोत. तर आणि थँक्यू त्याच्यात सो आपण मच. स्ट्रे डॉग्सबद्दल पण बोलणार आहोत, स्ट्रे कॅट्सबद्दल पण बोलणार आहोत. तर नक्की बघा तो पण. थँक्यू.